जवळपास 22,80,000 विद्यार्थी, प्रत्येकी फी ही 1,000 ते 1,700 रुपये. सरासरी आकडा काढला तरी 22,80,000 पोरांनी 350 कोटींच्या आसपास फी भरली. ती फक्त एका परीक्षेसाठी, ती परीक्षा देण्यासाठी. त्या 22,80,000 मुलामुलींनी भविष्यात डॉक्टर व्हायचं ठरवलेलं आहे. कुणी एका वर्षापासून अभ्यास करतंय तर कुणी 3-4 वर्षांपासून करतंय. कुणी रिपीट करतंय तर कोणाचा 3-4 वेळा हा प्रयत्न झालेला आहे. हे सर्व करून 22 लाख पोरांनी 3 मे रोजी परीक्षा दिली होती. आणि पुढे काय, तर तो पेपर फुटला असं कळलं आणि ती परीक्षा रद्द झाली. एकीकडे ही परीक्षा घेण्यासाठी संस्था 350 कोटी रुपये पोरांकडून घेते आणि तो पेपर असा अचानक फुटतो. काही ऐरेगैरे लोक येतात आणि पेपर फोडतात. ही गोष्टच हास्यास्पद आहे. आता ही परीक्षाच नको अशी भूमिका अनेकांनी घेतली. यावर राज ठाकरे स्वतः भडकलेले आहेत आणि थेट परीक्षाच नको अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. फेसबुक पोस्ट लिहिताना राज ठाकरे यांनी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांचंही नाव घेतलंय. राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये काय म्हटलंय ते पाहूयात. राज ठाकरे म्हणतात, सस्नेह जय महाराष्ट्र. केंद्र सरकारची प्रत्येक विषयात गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची परंपरा सुरूच आहे. नीट पेपर फुटीने परत एकदा हे सिद्ध झालं. नीटचा पेपर 10 लाख रुपयांना विकत घेतला गेला. याची मुळं सापडली महाराष्ट्रात. अर्थात हे पेपर फुटीचं जाळं देशव्यापी आहे. यात नीटसाठी तयार करून घेणाऱ्या कोचिंग क्लासेसचा पण हात आहे. हे सगळं झाल्यावर केंद्र सरकारने काय केलं तर परीक्षा रद्द केली आणि CBI चौकशी लावली. याआधी पण 2024ला CBI चौकशी अशाच एका प्रकरणात लावली होती. त्यातून काही साध्य झालं नाही. या सगळ्यात आपण आपलं काम केलं असा सरकारचा आविर्भाव आहे. पण 22 लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय? मुळात 2016ला नीट लादण्याची गरज नव्हतीच. पण सगळं एक छत्री अंमलाखाली आणण्याची या सरकारची खुमखुमी इतकी तीव्र आहे की काही लाख लोकांच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला तरी काय फरक पडतो? नीटबद्दल मी 2016 पासून आक्षेप नोंदवत होतो. या परीक्षांमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं नुकसान होणार. जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ते महागडे कोचिंग क्लासेस लावणार. पुढे हे क्लासवाले आर्थिक शक्तीच्या जोरावर परीक्षांचे निकाल हवे तसे वाकवणार हे मला दिसत होतं. आणि सामान्य घरातील मुलं मुली भरडली जाणार हे मला दिसत होतं. म्हणून 2016 पासून आम्ही याला विरोध करतोय. माझ्यासारखाच विरोध दक्षिणेतील नेत्यांनी पण केला. सध्याचे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय पण नीट रद्द करा म्हणून आग्रह धरत आहेत. कारण दक्षिणेतील 5 राज्य आणि महाराष्ट्र मिळून जवळपास 350च्या वर मेडिकल कॉलेजेस आहेत आणि वरती उत्तरेतील मोठ्या राज्यांमध्ये फक्त 180 मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यामुळे उत्तरेतील विद्यार्थी दक्षिणेत घुसवण्यासाठी हा सगळा अट्टहास 2016 पासून सुरू आहे. आणि त्यासाठी कोचिंग क्लासेसचं सगळ्यात मोठं जाळं उत्तरेतल्या राज्यात आहे आणि व्यवस्था कशी वाकवायची हे त्यांना नीट माहितीसुद्धा आहे. प्रश्न इतकाच आहे की अशा सडलेल्या व्यवस्थेतून जे डॉक्टर्स बाहेर पडतील त्यांच्या हातात आपण आपलं आरोग्य देणार आहोत का? आणि का तर केंद्राला वाटलं की यापुढे मेडिकल प्रवेशासाठी एकच परीक्षा हवी म्हणून. आधी प्रत्येक राज्याची एक परीक्षा होती. त्याच्या आधी तर 12वीच्या मार्कावर प्रवेश मिळायचा. समजा त्यात काही त्रुटी होत्या असं मान्य करू, मग त्या सुधारायच्या सोडून जी नीट परीक्षा आणली ती अजून भीषण निघाली. या परीक्षेत कधी काही विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाल्याची उदाहरणं आहेत, जी अशक्य वाटतं. कधी परस्पर ग्रेस मार्क दिलेत. थोडक्यात काय, ज्याच्याकडे व्यवस्था वाकवायची शक्ती आहे त्याला पायघड्या घातल्या जाणार. सध्याचं सरकार बरं आहे की आमच्यासोबत आलात की तुम्ही स्वच्छ आणि आमच्या व्यवस्थेला एकदा शांत केलं तर मग तुम्ही काहीही करा. प्रश्न असा आहे की मुळात मेडिकलच्या जागा कमी, त्यासाठी राष्ट्रव्यापी परीक्षा. तिचं काय होईल माहिती नाही. दरवर्षी काहीतरी नवीन खेळ. काही वर्षांपूर्वी नीट परीक्षेच्या गोंधळावर मी थेट पंतप्रधानांशी बोललो होतो. तेव्हा प्रश्न सुटला, पण कायमस्वरूपी काही सुधारणा नाही. बरं, इतकी वर्ष एकच माणूस श्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून चिकटून बसलेत. त्यांच्या काळात नीटमध्ये इतके घोळ झालेत पण तरीही महाशय तिथेच बसलेत. बहुधा हिंदी देशभर लादण्याचा अजेंडा ते नेटाने राबवत आहेत म्हणून त्यांना ही बक्षिशी दिली आहे का? माझी पंतप्रधानांना विनंती आहे की 22 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी अनेकदा खेळ करणाऱ्या तुमच्या या मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्या. माझी महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना पण विनंती आहे की जरा पाठीचा कणा ताठ ठेवून दक्षिणेतील राज्याच्या आवाजात आपला आवाज मिसळा. हे नीट वगैरे काही नको आपल्याला. आपल्याला आपल्या राज्यातील मुलांशी देणं घेणं आहे. महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजेसमध्ये मराठी मुलांनाच प्रवेश मिळणार नसेल तर उपयोग काय तुमचा? सध्या पेट्रोल डिझेल वाचवतोय हे दाखवण्याचा जो संपूर्ण सरकारचा इव्हेंट सुरू आहे त्यातून बाहेर या. तुम्ही जे काही सगळं करत आहात ते एक दिवसाचं आणि एका फोटोपुरतं आहे हे सगळ्यांना माहिती आहे.
त्यापेक्षा मेडिकल प्रवेश परीक्षेबद्दल बोला आणि काहीतरी ठाम म्हणजे राज्याच्या हितासाठी, नाहीतर केंद्र जे सांगेल त्याला रेटून हो म्हणणं, याला ठाम भूमिका घ्या राज ठाकरे. तर अशा प्रकारे राज ठाकरे यांनी उत्तर आणि दक्षिणेतील कॉलेजची आकडेवारी आणि नीट परीक्षेचं वास्तव समोर आणलं आणि थेट शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला. खरं तर 22,80,000 विद्यार्थ्यांपैकी MBBSच्या फक्त 1.25 ते 1.5 लाख जागांसाठीच ही पोरं धडपडत असतात. त्यातही मेडिकल शिक्षणाचा खर्च पाहता गरीब विद्यार्थ्यांना सरकारी कॉलेज मिळावं यासाठीच झगडावं लागतं. त्यात जर पैशावाली पोरं पैसे देऊन महागडे क्लासेस लावून पेपर फोडत असतील तर पुन्हा यात गरिबाचं स्मरण येणार असंच आहे. आता नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात आहेत. यावर ठोस उपाय होणंही आवश्यक आहे. नाशिकमधून अटकही करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे म्हणाले तसं वारंवार वादग्रस्त ठरणाऱ्या या नीटची झंझट नको अशी भूमिका राज्यांकडून घेतली जाते का? महाराष्ट्राची भूमिका यात काय असेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच ज्या पद्धतीने दक्षिणेची राज्य मागणी करतायत नीट रद्द व्हावी, तसंच काही महाराष्ट्रातून होतं का? तसंच काही पेपर फुटीनंतर देशभरातून मागणी होते का? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच आता ही परीक्षा पुन्हा नव्याने होणार आहे. विद्यार्थी आत्ताच पेपर देऊन बाहेर पडले होते, त्यांना पुन्हा पेपर द्यायचा आहे. पण हे नीटचं वादळ आत्ता थांबणार का? पुढच्या वर्षी पुन्हा काय? हाच मोठा प्रश्न आहे. एकूणच नीटची पेपर फुटी, राज ठाकरेंची ही मागणी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.